की झोपेचं सोंग घेतलं आम्ही जागा करू शकत नाही. आणि आपण जे आता खरं म्हणजे मी या विषयावरती आज बोलणार नव्हतो, परंतु मगाशी सांगितलं मला की झोपलेल्याला उठवता येतं, सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. तर आता मी झोपलेला पण नाही आणि सोंग पण घेतलेला नाही. तुम्ही कायदा करताय, कोणावरती करणार तुम्ही कायदा? तुमच्यात काय हिंमत आहे हो? अहो तुमचा मंत्री डान्स बार चालवतोय, मंत्र्याच्या आईच्या नावावरती डान्स बार आहे, 3 FIR झालेत त्याच्यावरती. काय कारवाई केली तुम्ही? तुमचा मंत्री डान्स बार चालवतो म्हणून त्याच्या संरक्षणाला तुम्ही उभे आहात, मंत्र्याच्या संरक्षणाला ह्या उभे आहेत. आता यांनी महिलांच्या प्रतीक्षा, आता तुम्ही महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलताय आणि त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही उभे आहात. मंत्री डान्स बार चालवताना असा उल्लेख केलेला आहे, हे कुठल्या आधारे म्हणतायत? सभापती महोदय बघा ही भाषा बघा, किती यांचा बॅलन्स गेलाय, त्यांचा बॅलन्स किती गेलाय बघा. त्यांचा माईक चालू नव्हता त्यामुळे बॅलन्स किती गेला. डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी, शटर बंद, समजायचं आतमध्ये डान्स बार चालू आहे. आता ह्या डान्स बारच्या बाबतीमध्ये, कारण आम्ही नेहमी फिरणारे लोक आहे, आम्हाला माहिती आहे मुंबईत कुठे कुठे डान्स बार आहेत, या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे MMRD रिजन मध्ये साधारण काय चालतंय याचा आम्हाला अंदाज आहे. आणि म्हणून हे बिल आणण्याच्या मागचा उद्देश खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच वेळेला असं सांगितलेलं आहे की डान्स बार नावाची संकल्पनाच नाही आहे. डान्स बार हा कायदा नाहीच आहे. कायदा काय आहे? परफॉर्मन्स. ज्या परफॉर्मन्सच्या नावाखाली डान्स बार चालतात. आता परफॉर्मन्स कशासाठी? ऑर्केस्ट्रासाठीचं लायसन दिलं जातं. ऑर्केस्ट्रासाठी जे लायसन दिलं जातं त्या ऑर्केस्ट्रासाठीच्या लायसनमध्ये नियम असा आहे की तुम्हाला एक स्टेज असावं लागतं. त्या स्टेजमध्ये 5 पेक्षा जास्त महिला असता कामा नये. आणि तिथून ते गिरायकाचा म्हणजे जो कस्टमर हॉटेलमध्ये जातो त्याच्यामध्ये एक ठराविक अंतर असायला पाहिजे, हा कायदा आहे. डान्स बारचा कायदा कुठलाच नाहीये की तिथे नृत्य तुम्हाला पहिल्यापासूनच करता येत नाही, परंतु परफॉर्मन्सच्या आधारावरती, त्या लायसन्सच्या आधारावरती हे डान्स बार चालतात. आणि आपण जे आता खरं म्हणजे मी या विषयावरती आज बोलणार नव्हतो, परंतु मगाशी सांगितलं मला की झोपलेल्याला उठवता येतं, सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. तर आता मी झोपलेला पण नाही आणि सोंग पण घेतलेला नाहीये. तुम्ही कायदा करताय, कोणावरती करणार तुम्ही कायदा? तुमच्यात काय हिंमत आहे हो? ग्रह खातं आहे ना तुमच्याकडे, हिंमत आहे? अहो तुमचा मंत्री डान्स बार चालवतोय, मंत्र्याच्या आईच्या नावावरती डान्स बार आहे, 3 FIR झालेत त्याच्यावरती. काय कारवाई केली तुम्ही? खऱ्या विषयात मी जाणार नव्हतो, परंतु जर तुम्ही आमच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला जर लात म्हणून उठवायचा प्रयत्न कराल तर आम्हाला देखील सगळ्या भानगडी माहिती आहेत. तुम्ही तुमच्या मंत्र्यावरती कारवाई करू शकत नाही, ज्यांच्या नावावरती लायसन आहे त्यांच्यावरती तुम्ही आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही. तुमच्याकडे जो तपशील आहे तो पूर्वी तुम्ही सभागृहात मांडलेला आहे, त्या संदर्भात संबंधित व्यक्तीने निवेदन केलेलं आहे. अशा वेळेला परत तुम्ही नाव जाता तेच आरोप करू शकता. माझ्याकडे मी परत सांगतोय, मी मुख्यमंत्री नाही, मी यांच्या हरकत नाही. मला तुम्ही संरक्षण द्या. हे हरकत घेणारे कोण या विषयावरती? मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आम्ही तपास करू. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही तपास करतो. आणि अजून त्या तपासाचं झालं काय? त्या तपासाचं झालं काय? तुमचा मंत्री डान्स बार चालवतो म्हणून त्याच्या संरक्षणाला तुम्ही उभे आहात, मंत्र्याच्या संरक्षणाला ह्या उभे आहेत. आता यांनी महिलांच्या प्रतीक्षा, आता तुम्ही महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलताय आणि त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही उभे आहात. महिलांच्या संरक्षणा प्रतिष्ठेबद्दल बोलताय आणि डान्स बार मंत्री चालवतोय त्याच्या संरक्षणासाठी उभे आहात. हे दुहेरी भूमिका घेतायत. आता इथे महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलताय आणि मंत्र्यांचा डान्स बार आहे त्याच्या संरक्षणासाठी उभे आहेत, सभापती महोदय, दुहेरी भूमिका नाही चालणार, ही दुहेरी भूमिका नाही चालणार. एक तर एक भूमिका घ्या. प्रतिष्ठा राखायची आहे तर आपला मंत्री असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याला काय अर्थ आहे? मी विषय मांडत होतो, संरक्षण करायला उभं राहू नका, मंत्र्यांचं संरक्षण उभं करायला राहू नका. ज्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही उभे आहात, ही महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभे आहात ना, तर मग महिलांच्या प्रतिष्ठेचं बोला. महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभे आहात ना, तर महिलांच्या प्रतिष्ठेसाठी बोला.
महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभ्या आहेत तर महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभ्या राहा. साहेब मी बोलणार नव्हतो परंतु कारण नसताना साहेब. महिलांच्या प्रतिष्ठेसाठी महिलांची प्रतिष्ठा आहे. मंत्र स्वतःचा मंत्री डान्स बार चालवतो त्याच्यावरती साहेब. काय बोलत नाही. मुख्यमंत्री अहवाल देणार होते. काय झालं त्या अहवालाचं? साहेब 10 मिनिट. काय झालं त्या अहवालाचं? 30 रेकॉर्ड म्हणजे काय? राजीनामा घेतला की नाही? साहेब सभापती महोदय, पुन्हा देतो ना. सन्माननीय सदस्यांनी तुम्ही 2 मिनिटं. आपलं विधेयकावरती मुद्दा मांडत असताना मंत्री ट्रान्सफर चालवतात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे. ते पटलावना काढून टाकण्यात यावं. मंत्री ट्रान्सफर चालवताना असा उल्लेख केलेला आहे. हे कुठल्या आधारे म्हणतायत? आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले असतील तर बरोबर. सभागृहामध्ये आपण जरा विचारावं मुख्यमंत्री महोदयांना विधेयकाचा काय संबंध आला? त्यांनी मंत्री महोदय त्यांनी कोणाचंही नाव नाही घेतलं. नाही, पण त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की मंत्री ट्रान्सफर चालवतात हे रेकॉर्डला काढलं पाहिजे आपण. माझं एवढंच म्हणणं आहे. काढलं ना रेकॉर्डून काढलं. नाही तपासून बघून काढा. तपासून बघा. माझं म्हणणं असं आहे की मी चुकीचं बोललो असेन तर तुमचा अधिकार आहे ते काढण्याचा. फक्त माझं दुःख काय आहे की हे बिल येतंय हे महिलांच्या प्रतिष्ठेसाठीचं येतंय असं म्हटलं जातंय आणि समर्थन करायला महिलाच उभ्या राहत आहेत. हे माझं दुःख आहे. हे सरळ तुम्ही सगळं उल्लू बनवता. कोणी एक चेंबडं बोलू- अरे कोण काय बोलले? काय स्वतःच्या अंगावर घेत आहे सगळं? अरे महिला मी आहे ना. एवढ्या महिला बसल्या तिकडे या सभागृहामध्ये. त्याच्याबद्दल कोणाचं बोलायचं आणि एक महिला मंत्रीपद मिळणार आहे. अरे वेड्यासारखं काय? मी काय वेडा आहे काय? हे बघा वेड्यासारखं बोलतायत. काय चाललंय सभागृहात? हे असं काय चालत बोललंय? हे सगळं काढून टाका सभागृहाला. सभागृहामध्ये बघा ही भाषा बघा. किती यांचा बॅलन्स गेलाय. त्यांचा बॅलन्स किती गेलाय बघा. त्यांचा माईक चालू नव्हता त्यामुळं त्यांचा ते balance किती रेकॉर्डून गेला तो काढण्यात बघा. आले. बॅलन्स गेलाय. बॅलन्स याचा बॅलन्स गेलाय. हे बघा असे आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरून काम नाही करत. तुम्ही इकडे असा किंवा तुम्ही तिकडे असा. नाही सभापती नाही महोदय त्यांचा माईक बंदच होता त्यामुळे तो शब्द रेकॉर्डवर आलेला नाही. आणि अनिल फक्त- परब साहेब जे म्हणले ते सुद्धा रेकॉर्डवर नाही. फक्त सभागृहात एक तुम्हाला सांगतो. नाही सभापती महोदय खाली बसून असं सांगितलं जातंय की मी इकडे बसली आहे हे समजून बोला. बघा या सभागृहात जेव्हा आम्ही आलोय ना इकडे तर कुठलाही कोणाला घाबरून आलेलो नाहीये आणि कोणाला घाबरून बोलायचा माझा विषय पण नाहीये. मला जे बोलायचं ते मी नक्की बोलीन. प्रश्न एकच आहे की याच्यावरती कारवाई होणार की नाही. नमस्कार मित्रांनो, मी अमोल भंडारे, एडीबी न्यूज मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं काय मत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. धन्यवाद.